रामकृष्ण हरी मंडळी, दिवसाची सुरुवात अशी देवपूजापासून झालेली आहे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज मला सगळे सकाळचे कामं आवरून मग आज ब्लाऊज द्यायचं होतं अर्जंटली मला, म्हणून मी लगेचच कट करून घेतली, ब्लाऊज शिवायला घेतली. आणि ताईचं म्हणणं होतं की मला संध्याकाळपर्यंत ब्लाऊज पाहिजे होतं. तर मी पण बोलली ठीक आहे, देऊन देते तुमचं ब्लाऊज, संध्याकाळी येऊन घेऊन जावा. कारण का एकतर 15 दिवस झालं त्यांनी माझ्याजवळ ब्लाऊज ठेवलेलं होतं, पण माझ्यानेच झालेलं नाही शिवून. त्याच्यामुळं मी म्हणले आज देते. फायनल लुक काय असं झालेला आहे. ब्लाऊजचं फुल स्लीव्स केलेली आहे, प्रेस कटचं ब्लाऊज आहे, बॅक आणि फ्रंट सिंपल असं गोलगळा केलेली आहे आणि नॉड लावलेली आहे. लेस वगैरे काहीच नाही लावलं कारण त्याला छान वाटत नव्हतं म्हणून. तितक्या दुसऱ्या त्याचा कॉल आला होता की अर्जंट मला पण 2 तासामध्ये ब्लाऊज पाहिजे होते. हे पण रेग्युलर कस्टमर होते त्यामुळे मला नाही मिळू शकली नाही. मग सिंपल असं गळा काढलेली आहे, त्यालाच थोडंसं लुक दिलेली आहे. ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग मला काहीच व्हिडिओ काढता नाही आला कारण की वेळच नव्हता माझा तेवढं व्हिडिओ काढण्याचा. त्याच्यामुळं मी काहीच नाही केलेली आहे. त्याच्यामुळं का दिवसभराचे कामं सगळे सकाळचे आवरून घेतली आहे. त्यानंतर मग 7 ब्लाऊज कंप्लीट केलेली होती काल मी. तर खूप असं मला बरं वाटलं, संध्याकाळपर्यंत 7 ब्लाऊज कंप्लीट झालेत माझे असं म्हणून. आणि आज बघितल्यावर किती आज बघा संध्याकाळचे तर 4 वाजत आले. तर सकाळचे कामं सगळे आवरता माझे 1 वाजले, दुपारचे 1 ते 2 वाजले होते. तर म्हणलं फक्त आज 3 ब्लाऊज कटिंग झालेले आहेत माझे. एक दिवस असं फुल कामाचा जोश असतो तर दुसऱ्या दिवशी पूर्ण जोश उतरलेला असतो. तर फक्त हे 3 कटिंग झालेत. मग आता वाजले 4, तर आपल्याला 4 वाजले तर आज पूर्ण संध्याकाळपर्यंत हे 3 ब्लाऊज मला कंप्लीट करायचे आहेत. आधीमध्ये कस्टमर येतच असते, मग त्यांना मेंटेन करत करत आपल्याला हे 3 ब्लाऊज कंप्लीट करायचे. तर काल दिवसभरामध्ये शिवलेले ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करते. सिंपल असे ब्लाऊज होते म्हणून 7 कंप्लीट झालेत आपले. हे बघा फ्रंट आणि हा बॅक. आणि काही अस्तरचे ब्लाऊज होते, काही विदाऊट अस्तरचे ब्लाऊज होते. त्याच्यामुळं असं फटाफट असे माझे ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत. काल खूप छान वाटलं. दररोज जर असं एवढं फास्ट काम झालं असेल तर किती छान. एकदम सिंपल स्लीव्स, सिंपल गळे. त्याच्यामुळं मला ब्लाऊजांचं काहीच नाही वाटलं. फक्त लेस एखादी 2-3 ब्लाऊजांना मी लेस ॲड केलेली आहे अशी. आणि एवढे सगळे ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत बरं का. ते नेहमी माझ्याजवळच येत असतात ब्लाऊज टाकायला. त्यांना म्हणजे परफेक्ट क्लास ब्लाऊज बसते, त्याच्यामुळे त्यांना इथंच यावं लागतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ह्याच्यामध्ये एका ब्लाऊजची प्राईस किती घेतली मी ते पण सांगते, तुमच्यासोबत शेअर करते. तर मी विदाऊट अस्तर असला ना त्या ब्लाऊजला 100 रुपये शिलाई घेत असते. आणि ज्या ब्लाऊजला अस्तर लावून शिवायचा आहे त्याला मी असं 250 रुपये शिलाई घेत असते. आता ह्या ब्लाऊजांना मी 220च घेते कारण का खूप दिवस झाले त्यांनी माझ्याजवळ ब्लाऊज टाकतात. त्याच्यामुळं मला त्यांनी म्हणतात माझ्यासाठी काहीतरी कमी करा, म्हणून मी 220 रुपयेच घेत असते त्यांच्या ब्लाऊजला. तर ब्लाऊज कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. तर काल पण एक नवीन कस्टमर आलेले होते आपल्याकडे. मग असं त्यांना म्हणजे अस्तर लावायचं नाही आहे, असे 4 ब्लाऊज शिवायचे आहेत. म्हणजे थोडेसे वयस्कर आहेत ते मावशी. तर असे 4 त्यांना ब्लाऊज शिवायचे होते. तर त्या एक ब्लाऊज मापावर दिलेले आहे, त्यांनी माप दिलेला आहे ब्लाऊजचा, म्हणजे ह्याच मापावर बरोबर शिवायचे आहे असं म्हणून. मग मी त्याच्यातले मी काय करत असते, असे 4-5 ब्लाऊज जर आले, एखादी नवीन मापच जर आला आपल्याकडे, नवीन कस्टमर आला, तर मग मी आधी त्यातलं एकच ब्लाऊज देत असते. म्हणजे आपल्याला थोडंसं त्यांना कुठं काही प्रॉब्लेम झाला ब्लाऊजमध्ये तर समजून जातो आपलं की कमी जास्त कुठं करायचं आहे का. मग त्याच्यावरून पुढच्या ब्लाऊजांना मी तसं कटिंग करत असते त्या पद्धतीनं. तर मग त्या प्रकारे आता ह्या दिलेल्या मापाच्या ब्लाऊजानुसार पेपर कटिंग करून घेतलेले आहे. मग एकच पीस असं कट केली आहे मी. मग हे पहिले शिवून देणार मी त्यांना आणि मग पुढचे ब्लाऊज मी कट करणार. कारण की एका ब्लाऊजमध्ये काही कमी जास्त झाला तर पुढच्याला आपल्याला कमी जास्त करता येतं. त्याच्यामुळे मी असं करत असते. तुम्ही पण नक्की असंच करता का सांगा मला.
तर अजून असे भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत माझ्याकडं. म्हणजे एकाचं देईपर्यंत दुसरे 2-4 ब्लाऊज जमा होतच असते. तर हा एक मटेरियल माझ्याकडं कस्टमरचा आणून दिलेला आहे. ते 2 दिवसापूर्वीच कट करून ठेवलेली आहे, पण माझ्या ह्याच्याने काही शिवणं झालं नाही. म्हणलं आज ह्याचं फायनल कामच करून टाकावं म्हणून छान असं कळ्यांचा ड्रेस शिवलेला आहे. किती छान फॅब्रिक आलेला आहे, कलरसुद्धा किती सुंदर वाटते बघा. फायनल लुक असं दिलेला आहे मी त्याला. 8 कळ्यांमध्ये बसवलेली आहे त्या मेजरमेंटानुसार वन पीस. असं मला तर खूप आवडलं आहे. कसं वाटलं तुम्हाला ड्रेस आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ते ड्रेस शिवण्यापर्यंत संध्याकाळ झालीच आहे. म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावं, तुळशीला वगैरे दिवा लावून घेतली आहे मी. मग नंतर लगेच स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची होती मला. रोज सकाळ संध्याकाळ घरात देवाची पूजा केल्यावर किती छान असं प्रसन्न वातावरण वाटतं मला. तर कधी संध्याकाळी 6-6:30पर्यंत तर मी घरी दिवाबत्ती करतच असते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपाकाचा करायला मोकळं टाईम भेटतो. मग त्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायचं होतं मला, म्हणून छान असं दिवाबत्ती करून घेऊन देव बघा किती सुंदर वाटतं देवासमोर दिवा लावल्यावर. मग त्यानंतर स्वयंपाकाच्या आधी ऑइलिंग करून घ्यावं म्हणलं होतं मी. पूर्ण मशीनला असं ऑइलिंग करून ठेवलेली होती. स्वयंपाक काय साधं सिंपलच कांद्याची चटणी आणि चपातीच करायची होती, म्हणून एवढं काही वेळ लागत नव्हता स्वयंपाकाला, म्हणून मी आधी ऑइलिंग छानपैकी करून घेतलेली आहे. मग स्वयंपाकाच्या नंतर आपल्याला परत येऊन मशीनवरच काम करायचं होतं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे पटकन करून घेऊन लगेचच जेवण करून घ्यावं म्हणलं. असं काही चटणी आणि चपाती केलेली होती मी, आणि लगेच जेवण पण गरम गरम चपाती आणि भाजी जेवून संपवले. तर आजचा व्हिडिओ असं काही होतं. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.